बदल झाला असता तर आम्ही निवेदन द्यायला उत्कृष्ट नाही, काही झालं नाही म्हणलं तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागेल ना, शासनाचा नागरिकांचा बरोबर क्वार्टर मंजूर आहे साहेब त्या कामाची. कामाचं सत्ताधाऱ्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन केलं. पण आमचं काय म्हणणं आहे की शहरामध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला आहे, खड्डे भरपूर आहेत, शाळा आहेत, कॉलेज आहेत, रेसिडेन्शियल एरिया, दवाखाने आहेत, रोज हजारो विद्यार्थी नागरिक या ठिकाणी वाहतूक करतात आणि खड्डे दिसत नाही साहेब. पाऊस जर पडला तर अक्षरशः तळस असते खड्डे दिसते. आणि आम्ही जर हा रस्ता 8 दिवसामध्ये नाही चालू साहेब, आम्ही रस्ता धाराशिव शहरामध्ये जो बार्शी औसा रस्ता आहे तो धाराशिव शहरातून जातो. आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या भागातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे. मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस पण नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, परंतु या कामाची वर्क ऑर्डर होऊन 9 महिने झालेले आहेत. 9 महिने झालेले असताना शहरातून काम चालू होणं अपेक्षित होतं. त्या भागामध्ये अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, दवाखाने आहेत, रेसिडेन्शियल एरिया आहे, हजारो नागरिक त्या ठिकाणून रोज ये जा करतात, परंतु त्यांना खड्ड्यातून वाट काढावी लागते. अनेक जायबंदी झालेले आहेत. वर्क ऑर्डर झालेली असताना सत्ताधारी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मताचा जोगवा मागण्यासाठी त्याचं उद्घाटन केलं, परंतु अद्याप काम चालू केलेलं नाही. आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये हे जर काम चालू नाही झालं तर आम्ही समस्त धाराशिवकर म्हणून त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा पिळवी टाकी या पाण्याची टाकी हा रस्ता पण नगरपालिकेकडे येतो, त्याची पण वर्क ऑर्डर 2022 ला झालेली आहे, परंतु अद्याप त्या रस्त्याचं काम झालेलं नाही. त्या भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत. प्रत्येक जण विचारतं की कधी रस्ता होणार, परंतु सत्ताधारी असतील, मान्य जिल्हाधिकारी असतील, यांना कुठलंही सोयीसुचक नाही. म्हणून आम्ही नागरिकांच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला चालू नाही झालं तर आम्ही वाट बघणार 8 दिवसाची. 9व्या दिवशी आम्ही रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार. रस्त्याची अवस्था आपल्या छत्रपती शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौक यापर्यंत अशी एवढी वाईट झालेली आहे की आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तिथून गाडीवर तर जाऊ द्या, चालत जाणंही खूप मुश्किल झालेलं आहे. आता ही माझ्या मानेला कमरेला आजार झालेला आहे. परवा माझी नात सायकलवरनं तिथे जाताना खड्ड्यात पडली, थोडक्यात बचावली, नाही तर तिचा हात पाय वगैरे मोडला असता. तर हे काम गेल्या वर्षी एक जण तर ते बनसाडी मेडिकलच्या समोर मृत्यू झालाय, याची जाणीव सरकारला नाही. म्हणजे लोक किती मेल्यानंतर यांना जाणीव होईल आणि तो रस्ता दुरुस्त करतील हे सरकारनं थोडंसं सांगावं. कशामुळे रखडलंय काम, काय 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 माहिती, काय आता आम्हाला काय ते सांगणार आहेत. सामान्य नागरिकाला ते कशामुळे रखडलंय, काय रखडलंय, आपली मागणी काय. आता रस्ता लवकरात लवकर व्हावा. बरं, बाहेरून माहिती कळते की त्याची वर्क ऑर्डर निघाली वगैरे झालं 2-3 वर्ष, मग का काम सुरू करत नाहीत? म्हणजे याच्यामध्ये कोणाचे हितसंबंध वगैरे गुंतलेत का? महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.